नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. फायनली नागराज आणि प्रियाच्या विरोधात सायली अर्जुनच्या हाती लागला खूप मोठा पुरावा. मंडळी, ज्या वेळेला सायली प्रियावरती संशय येतो, तिला महिपत हा कुठे लपलेला आहे हे कदाचित प्रियाला माहीत असावं आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायलीने ठरवलंय की नाही, काही झालं तरी प्रियाला फॉलो करायचं, तिचा पाठलाग करायचा, ती कुठे जाते, काय करते. आता ज्या वेळेला अर्जुन आणि सायली तिच्या मागावरती येतात त्यावेळेला अर्जुन आणि सायलीला जे काही सत्य कळाले त्याच्यामुळे नागराजचा आणि प्रियाचा खरा चेहरा इकडे आता अर्जुन सायलीच्या समोर आलाय. प्रियाला फॉलो करत असताना एकाच वेळेला नागराज आणि प्रिया दोघंसुद्धा महिपतला भेटायला आलेले असतात. त्यामुळे प्रियाचा खरा चेहरा आता इथे सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्रेक्षकांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे सगळेच नवीन भाग, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे आपण बघतो सायली प्रियाच्या वागण्याचा विचार करत असते, म्हणजे प्रिया ही सरळ सरळ खोटं बोलत आहे. म्हणजे तिने जे मैत्रिणीकडे पार्टी करायला गेली ना, जे उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये ती खोटं बोलते हे सरळ सरळ आता इकडे अर्जुन सायलीने ओळखलं. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की प्रिया ही खोटं बोलते एवढं नक्की. आता ती अर्जुनला म्हणत असते की मला अजूनही असं वाटतंय की प्रियाला महिपत कुठे आहे हे नक्कीच माहिती असणार आहे. तर आता अर्जुन म्हणतो की खरंच प्रियाला महिपत कुठे आहे हे जर माहीत असेल आणि ती जर त्याला रोज भेटत असेल तर आपल्याला प्रियाचा पाठलाग करावाच लागेल. ती कुठे जाते, कोणाला भेटते, या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागेल. आणि प्रेक्षकांनो, त्याच वेळेला आपल्याला कळेल असं अर्जुन म्हणत असतो की महिपत कुठे लपून बसलेला आहे. आणि याच गोष्टीसाठी आता अर्जुन आणि सायलीने ठरवलं की प्रियावरती लक्ष ठेवायचं. आता इकडे सायली अस्मितासोबत गार्डनमध्ये तिच्यासोबत राऊंड मारत असते, वॉक करत असते. त्याच वेळेला आता प्रिया ही घरातून बाहेर चाललेली असते. आता प्रिया सकाळीच घरी आली आणि आता परत कुठे बाहेर चालली, तर अश्विन म्हणतो की तू आताच कुठे आलीस ना तन्वी. तर प्रिया म्हणते की माझं एका मैत्रिणीकडे काम आहे, तिच्याकडे मला काही नोट्स घ्यायच्या आहेत, त्यासाठी मी चाललेली आहे. तर आता इकडे अश्विन म्हणतो की पण तू रात्रीच मैत्रिणींसोबत पार्टीमध्ये होतीस ना, मग आता तेव्हाच तिच्याकडून नोट्स का नाही घेते आल्या तुला, का नाही घेतल्या. तर आता प्रिया म्हणते की अरे अश्विन, तिथे पार्टीला गेले होते मी, नोट्स आणायला थोडी ना गेले होते, आणि ती काय पार्टीला येताना नोट्स घेऊन येणार का माझ्यासाठी. काय रे तू प्रत्येक वेळेला कुठे चालली, कुठून आली, 100 प्रश्न विचारतोस. मला या घरात माझं काही स्वातंत्र्य आहे की नाही. आता याच्यावरती प्रेक्षकांनो अश्विन काही बोलणार तेवढ्यातच प्रिया म्हणते की मला ना उशीर होतोय, आत्ताच्या आत्ता मला निघायला हवं. आणि प्रिया सडक घराच्या बाहेर निघते. आता प्रिया इकडून घरातून बाहेर जात असते त्याच वेळेला सायली अस्मिताला घेऊन बाहेर गार्डनमध्ये वॉक करत असते. आणि त्याच वेळेला आता सायलीचं लक्ष प्रियाकडे जातं. प्रिया कुठेतरी लगबगीने बाहेर चाललेली आहे. आता प्रिया सायली म्हणत असते की ही नक्कीच काहीतरी गडबडीमध्ये कुठे चालली, म्हणजे कदाचित महिपतला तर भेटायला चालली नसेल ना. आता सायली आणि इकडे लगेचच ती अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई आता आपण घरी जाऊया, मला ना थोडंसं महत्त्वाचं काम आहे. आणि लगेचच सायली आता अस्मिताला आतमध्ये घेऊन जाते आणि प्रिया कुठेतरी बाहेर चालली असं ती अर्जुनला सांगून दोघे आता इकडे प्रियाच्या मागावरती जायचं ठरवतात. प्रिया आता नुकतीच घरातून बाहेर पडलेली आहे. तिला अर्जुन लगेचच आता तिच्या मागावरती मागोमाग तिच्या घराच्या बाहेर पडतात सायली अर्जुन. प्रिया आता तिची गाडी काढते आणि त्याचबरोबर आता अर्जुनसुद्धा स्वतःची गाडी काढतो आणि दोघंसुद्धा आता प्रियाला फॉलो करत असतात. आता प्रिया ही कुठल्या तरी वेगळ्याच रस्त्याने चालली, तर सायली म्हणते ही कुठे चालली, अहो हा तर वेगळाच रस्ता आहे, ही नेमकी चालली कुठे. अर्जुन म्हणतो ही कुठे जाते, कोणाला भेटते हेच तर पाहायचं आहे ना, म्हणून आपल्याला तिकडे जावंच लागेल. आता ज्या गोडाऊनमध्ये त्यांनी महिपतला इकडे डांबून ठेवलं, कोंडून ठेवलेलं असतं, त्या गोडाऊनजवळ आता प्रिया येते आणि तिच्या मागोमाग अर्जुन सायलीसुद्धा आलेले असतात. प्रिया गाडीतून उतरते. त्याच वेळेला आता अर्जुनसुद्धा ही नक्की कुठे जाते हे पाहायला झाडाच्या आडून ती नक्की कुठे जाते हे पाहत असतो. तिकडे आता प्रिया गाडीतून बाहेर उतरली आणि आता ती त्या गोडाऊनच्या आतमध्ये गेली. आता अर्जुन सायलीचा इथे जो त्यांना खात्री होती की महिपत कुठे हे हिला नक्की माहिती आहे, म्हणजेच आता सायली म्हणत असते की महिपत इथे लपून बसलाय तर. आणि मग काय प्रेक्षकांनो, आता प्रियाच्या मागोमाग अर्जुनसुद्धा
त्या गोडाऊनच्या आतमध्ये येतो, सायलीसुद्धा. तरी ते महिपतला भेटायला ऑलरेडी नागराज तिथे अवेलेबल असतो. तर इकडे अर्जुनसुद्धा आतमध्ये येतो आणि बघतो तर काय, इथे महिपतला खुर्चीला चक्क बांधून ठेवलेलं आहे. हे पाहून आता खूप मोठा धक्का बसतो अर्जुन सायलीला, की यांनी महिपतला असं बांधून का ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिथे नागराजला पाहिलेलं पाहून अर्जुनला मोठा धक्काच बसतो, की नागराज काका इथे काय करतोय. त्यावर आता अर्जुन स्वतःचा मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलमधले सगळं रेकॉर्डिंग करून घेतो. इकडे आता प्रिया नागराजला म्हणत असते, की तुम्हाला त्या वेळेस सगळं मॅनेज का करता आलं नाही. तो नवरा माझा सतत वाटेला डोळे लावून असतो, उठता बसता मला विचारत असतो, हजार प्रश्न करतो, कुठे चालली. प्रत्येक वेळेला मला त्याला खोटी उत्तरं देता येत नाही. अशी जर खोटी उत्तरं त्याला देत राहिले ना एक दिवस नक्की मी पकडल्या जाईल. त्याच्यावर आता नागराज म्हणत असतो, की तो दादासुद्धा माझ्या डोक्यावर बसलाय. त्याने मला रात्री घरातून बाहेर पडण्याची बंदी घातली आणि तो सुद्धा मी कुठे जातो, काय करतो, प्रत्येक गोष्टीचा आता हिशोब मागतोय. मी काय करू. तुम्ही मला सुद्धा इथे याच्या जवळ 24 तास राहता येत नाही ना. आता महिपत जवळ कोण थांबायचं. याच्यामध्ये आता दोघांचं भांडण चालू झालेलं असतं. प्रिया म्हणते, की मला नाहीच माहीत, काय ते तुम्ही तुमचं बघून घ्या, मी इथे नाही थांबू शकत. तर नागराज म्हणत असतो, की महिपतला किडनॅप करण्याची आयडिया तुझीच होती, तूच ही आयडिया दिली होतीस ना, काय गरज होती हे सगळं करायची. तर प्रिया म्हणते, काय गरज होती म्हणजे पोलिसांच्या हाती जर का हा महिपत लागला असता तर आपण दोघंसुद्धा खड्ड्यात गेलो असतो ना, जेलमध्ये. कळतंय का तुम्हाला. तर इकडे नागराज म्हणत असतो, की तुला एक गोष्ट कळतीये का, आपण हा नागराजसोबत इथे कंटिन्यू राहू पण शकत नाही ना, त्याला इथे सोडू पण जाऊ शकत नाही. अहो जर तो पळून गेला, पोलिसांच्या हाती लागला तर आपलं काही खरं नाही. आपण याला इथे डांबून का ठेवलं आहे, तर आपलं सत्य याला माहिती आहे म्हणून. त्याने पोलिसांसमोर तोंड उघडायला नको. आपण एक काम करू शकतो, याचं तोंड कायमचं बंद करू शकतो. तर प्रिया म्हणत असते, हो हे तर खरं आहे, तुमचं सत्य फक्त यांनाच माहिती आहे, त्यांच्याशिवाय कोणालाही माहिती नाही. तर नागराज आता लगेच म्हणतो, की फक्त याला नाही, तुलासुद्धा माहिती आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते, की अहो पण मी कुठे कोणाला सांगायला जाणार आहे. पोलिसांचा संशय यांच्यावरती आहे आणि पोलीस यांच्या मागावरती आहेत. माझा काय संबंध या सगळ्याशी. मी का सांगेन कोणाला हे सगळं प्रकरण. आता हे सगळं दोघांचं बोलणं चालू असतं आणि अर्जुनने सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो, कोणत्या सत्याबद्दल बोलतायत. नागराज काकाबद्दल कोणतं सत्य असं आहे जे महिपतला माहिती आहे, ज्याच्यामुळे महिपतला त्याने किडनॅप करून ठेवलं आहे. आता सायली म्हणत असते, की महिपतला सुपारी देणारा माणूस कोण आहे हे आपल्याला माहीत नाही. आपण महिपतला पकडणार म्हणजे महिपतने सत्याची कबुली दिली आहे हे तर सगळ्यांना माहीत झाले. मग कदाचित महिपतला सुपारी देणारा माणूस नागराज काका तर नसेल ना. या सगळ्यामध्ये नागराज काकाचं नाव कुठेही पुढे येऊ नये म्हणून त्यांनी महिपतला पोलिसांसमोर स्वतःचं तोंड उघडू नये म्हणून त्यांनी इथे याला बहुतेक किडनॅप करून ठेवलं असेल. सायली आता इथे अर्जुनला म्हणत असते, अहो पण जर हे सगळं नागराज काकांनी केलं आहे तर मग प्रिया यांना का सपोर्ट करते. नागराज काकाने प्रतिमा आत्या, रविराज काका, तन्वीचा जर ॲक्सिडेंट घडवून आणला, त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न केला, तर मग या सगळ्या ही गोष्ट सगळ्यांना माहीत असतानासुद्धा प्रिया त्यांना का मदत करते. खरं तर प्रियाने ही गोष्ट स्वतःच्या वडिलांना, रविराज काकांना लगेच सांगायला हवी होती ना. अर्जुन आता सायलीसुद्धा त्या दोघांना काहीच कळत नाही, की नक्की कोणत्या सिक्रेटबद्दल हे बोलत आहेत. कोणती जी गोष्ट आहे जी महिपतला माहिती आहे, पोलिसांना किंवा कोणाला कळू नये म्हणून आता सायलीची पूर्ण खात्री आहे, की या सगळ्या मागे नक्कीच नागराजचा हात असणारे आणि हेच सत्य असणारे. प्रेक्षकांनो आता मात्र धक्कादायक म्हणजे प्रिया या सगळ्यांमध्ये या दोघांना का मदत करते हे मात्र अर्जुन सायलीला कळत नाही. नागराज आता इथे प्रियाला म्हणतो, काय मला माहीत नाही, मला आता निघायला हवं. मी आता लगेच दादा वहिनीला घरी यायच्या आधी जर गेलो नाही ना, त्यांना कळलं मी कुठेतरी बाहेर गेलो तर दादा पुन्हा माझी चौकशी करणार. त्या यायच्या आधी मला घरी पोहोचायला हवं असं आता लगेच नागराज म्हणून तिकडून निघून जात असतो. आता निघताना तो अर्जुन सायलीला पाहतील की काय. अर्जुन सायली आता कळत न कळत नागराज बाहेर येणार त्याच वेळेला हे दोघं लगेच तिथून सटकतात. इकडे आता किल्लेदारांच्या घरामध्ये डिनर चालू असतं. त्याच वेळेला तिकडे नागराज, रविराज हे दोघंसुद्धा एकत्र जेवण करत असतात. रविराज म्हणतात, नागराज तू आज कुठे गेला होतास हे मला काही सांगू नको आता, की तू तुझ्या मित्रासोबत काही मीटिंग होती, काय काम होतं, तू काय काम करतोस, कसली मीटिंग करतोस हे मला माहीत नाही. आत्तापर्यंत कुठलाही बिझनेस, कुठलंही काम करताना मला तर दिसला नाहीस तू, पण नक्की कुठे गेला होतास हे मला सांग. आता इथे नागराज म्हणतो, की दादा अरे मी मित्रालाच भेटायला गेलो होतो. तू मला आता रात्रीचं घराबाहेर पडायला मनाई केली आहे ना, त्याच्यामुळे मी रात्री घरातून बाहेर पडत नाही. दिवसभर घरात बसून काय करणार मी, त्याच्यामुळे मी इकडे मित्रासोबत बाहेर होतो.
होतो. आता या दोघांचं बोलणं चालू असतं. त्याच वेळेला अर्जुन इकडे रविराजांना फोन करतो. आता अर्जुनचा फोन आल्यानंतर रविराज म्हणतात की अर्जुन बोल रे, काय म्हणतोस? आता काही काम होतं का तुझं? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, माझं तुमच्याशी खूप महत्त्वाचं काम आहे, म्हणजे मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आता इथे रविराजांना अर्जुनचा फोन आलाय म्हटल्यानंतर नागराज फोनला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेक्षकांनो, की अर्जुनने आता या वेळेला दादाला का फोन केला, त्याला काही इन्फॉर्मेशन तर मिळाली नाही ना. आता इथे नागराज थोडासा घाबरलेला असतो. तर अर्जुन आता इकडे रविराजांना म्हणतो की काका, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तुला शक्य असेल तर आत्ताच्या आत्ता इकडे ये. तर आता इकडे रविराज म्हणतात की अरे पण इतकं काय आहे, फोनवर सांगू शकत नाही आहेस का? तर आता अर्जुन म्हणतो की खूप महत्त्वाचं आहे, मला फोनवरती नाही तर तुला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हटल्यानंतर रविराज म्हणतात की बरं ठीक आहे, मी निघतोच. रविराज एवढ्या घाईघाईने अर्जुनला भेटायला चालले म्हटल्यानंतर नागराज म्हणतो दादा, काही सिरियस आहे का? अर्जुन काही बोलला का? एवढ्या रात्री तुला का भेटायला बोलवलं? तर रविराज म्हणतो मलाही काही माहीत नाही, त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर नागराज म्हणतो की दादा मी येऊ का तुझ्यासोबत? तर रविराज नाही म्हणतात, त्याची काही गरज नाही, माझ्या केस रिलेटेड माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, मी जातो. आणि लगेच आता इकडे नागराजला मात्र दरदरून घाम फुटलाय प्रेक्षकांनो, की नक्की एवढ्या रात्री अर्जुनने का बरं बोलावलं. आता बघा, आता हा अर्जुन स्पष्टपणे पटपट काही सांगणार नाही आहे, इकडे ये तिकडे ये, असो म्हणा, सिरियल आहे असंच वाढवणार ते. नक्कीच आता अर्जुनच्या हातात काहीतरी मोठा पुरावा लागला असणार असं त्याला वाटतं. महिपतला मी दांबून ठेवलं आहे हे तर अर्जुनला कळालं नसेल ना. आता अर्जुन त्याने जो व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला, ज्याच्यामध्ये नागराज, प्रिया आणि महिपत या तिघांचं सुद्धा जे काही रेकॉर्डिंग केलेलं आहे, म्हणजे त्या दोघांनी आता इथे महिपतला कशा प्रकारे डांबून ठेवलं आणि प्रियाचा, नागराजचा खरा चेहरा इथे सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि तो व्हिडिओ आता इथे अर्जुन सगळ्यांना दाखवून देतो. जेव्हा अर्जुन हा व्हिडिओ चालू करतो त्याच वेळेला रविराज तिकडे येतात. आता अर्जुनने हा जो व्हिडिओ प्ले केला आहे त्याच्यामध्ये महिपतला एका खुर्चीमध्ये चक्क बांधून ठेवले. त्या ठिकाणी प्रिया, नागराज दोघंसुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आणि त्यात प्रिया म्हणत असते की प्रिया स्टार्टिंगलाच म्हणते की मला रोज रोज इथं येता येणार नाही, माझा नवरा माझ्या वाटेला डोळे लावून बसलेला असतो, त्याचं बारीक लक्ष असतं, रोज रोज मी त्याच्याशी खोटं बोलू शकत नाही. तर नागराजसुद्धा हेच म्हणतो की दादासुद्धा माझ्यावर लक्ष ठेवू नये, मलासुद्धा रोज रोज इथे येता येत नाही. पण प्रिया म्हणते की आता काय करायचं? त्यावर नागराज म्हणतो की माझं हे सत्य फक्त महिपतलाच माहिती आहे, आपण त्याला इथे सोडलं आणि जर तो पोलिसांच्या हाती लागला तर माझं काही खरं नाही, माझं जे सिक्रेट आहे ते सगळ्यांच्या समोर येईल. आणि त्यावेळेला नागराज आता हे सुद्धा म्हणालेला असतो की माझं हे सत्य फक्त महिपतला माहिती आहे. आणि तुला सुद्धा माहिती आहे ना प्रिया, या दोघांनी आता महिपतला मारण्याच्या ज्या काही गोष्टी केल्या त्या व्हिडिओमध्ये चक्क रेकॉर्ड झाल्या. हे सगळं पाहून आता इकडे रविराज आणि सगळ्यांनाच इकडे धक्का बसलेला असतो. प्रेक्षकांनो, आता मात्र बघा, इकडे नागराज आणि प्रिया हे दोघंसुद्धा एकत्र मिळालेले आहेत आणि या दोघांनी आता इथे महिपतला का किडनॅप केलं असेल आणि नागराजचं असं कोणतं सत्य आहे जे फक्त नागराज, आपलं महिपत आणि प्रियाला माहिती आहे, त्याच्यामुळे नागराज महिपतला किडनॅप करून ठेवला. आता इथे रविराजांना काहीच कळत नाही. पण इकडे अश्विन समोर प्रियाचा खरा चेहरा मात्र आलेला आहे. आता प्रिया ही नागराजला मिळाली आहे, महिपतला मिळाली आहे, ही गोष्ट बघून अश्विनला मात्र जबरदस्त धक्का बसलेला असतो. अश्विन म्हणतो की दादा काय आहे हे? तर अश्विन इथे अर्जुनला म्हणत असतो की गेले कित्येक दिवस आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रिया आपल्या सगळ्यांना फसवतीये, आपल्याला काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतीये, ती अजूनही त्या महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि आतासुद्धा जी मैत्रिणींना भेटायला जाते असं म्हणून सांगते ना, जी काही कारणं सांगते ना, ती सगळी कारणं खोटी आहेत. ती कुठे जाते हे तू आता स्वतःच्या डोळ्याने बघ. या दोघांनी महिपतला किडनॅप करून ठेवलं आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ती घरातून तुला खोटं बोलून जाते. आता मात्र अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते की प्रिया किती खोटारडी आहे. एका गोष्टीवरून आता अश्विनच्या समोर आले आणि आपला सख्खा भाऊ, आपली मुलगी आपल्याला कशी काय फसवते, या गोष्टीचा आता रविराजांना मात्र खूप मोठा धक्का बसलाय की तन्वी आणि नागराज हे दोघंसुद्धा माझ्यापासून नेमकं काय लपवत आहेत आणि त्यांनी इथे महिपतला किडनॅप का करून ठेवलं असेल. असं कोणतं सत्य आहे जे नागराजला मला कळू द्यायचं नाही आहे. तर इथे आता अर्जुन म्हणत असतो की काका, मला असं वाटतं की आपण ज्या अपघाताबद्दल माहिती गोळा करतोय, महिपतने हा अपघात घडवून आणला, पण त्याला सुपारी देणारा माणूस कोण आहे हे आपल्याला अजून माहिती झालेलं नाही आहे. आणि ज्या दिवशी आपल्याला नागराज, महिपतने या सगळ्या गोष्टींची कबुली दिली त्या दिवसापासून महिपत गायब आहे.
तेव्हापासून नागराज काकाने त्याला किडनॅप करून ठेवले, म्हणजे खरा गुन्हेगार कोण याचं नाव घेऊ नये म्हणूनच महिपतला नागराज काकांनीच किडनॅप करून ठेवले असा माझा अंदाजा आहे की महिपतला सुपारी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून नागराज काकाच असू शकतो. आता अर्जुनने असं म्हटल्यावर रविराज म्हणतो की नागराज आम्हाला मारण्याची सुपारी का देईल? प्रेक्षकांनो, आता शेवटी भावाभावाचं प्रेम बघा. त्याला विश्वासच बसत नाही रविराजला. इकडे अर्जुन म्हणतो की ते मला कळत पण नाही आहे मला सुद्धा, पण या सगळ्याचा संदर्भ लावता हीच गोष्ट समोर येते की असं कोणतं सत्य आहे की नागराज काकाला हे तुझ्यासमोर येऊ द्यायचं नाही आहे. इथे आता रविराज म्हणत असतात की खरंच या सगळ्या मागे जर नागराजचा हात असेल, हा अपघात नागराजने घडवून आणला असेल, नागराजने जर महिपतला सुपारी दिली असेल तर मी त्याला सोडणार नाही. आणि आता रविराजला ही गोष्ट आठवते की इतके दिवस नागराज सारखा घराच्या बाहेर असतो, रात्री अपरात्री घरी येतो, घराच्या बाहेर जातो, म्हणजे या सगळ्या मागे नक्कीच त्याचा हात असू शकतो. या गोष्टीबद्दल आता रविराजांना सुद्धा खात्री पटली. पण प्रिया म्हणते तन्वीला हे सगळं माहिती आहे. तिने आपल्याला नागराजने आपल्या आईवडिलांना आपल्या स्वतःचा अपघात घडवून आणला, तरीही त्या नागराजला महिपतला का सपोर्ट करते, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये का आहे, हा प्रश्न आता इथे रविराजांना पडला आहे. एवढं सगळं माहीत असताना सुद्धा तर मी त्यांना सपोर्ट करते, नागराजला सपोर्ट करते, पण का? आता हा प्रश्न रविराजांना पडला आहे. प्रेक्षकांनो, तर उद्याच्या भागात आता काय धमाका होणार हे सगळं पाहणं खूप रंजकदार ठरणार आहे. चक्क आता अर्जुन सायलीसमोर एकाच वेळी दोन सत्यांचा उलगडा झाला. प्रिया मात्र आता पुरती अडकलेली आहे. प्रेक्षकांनो, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि प्रेक्षकांनो, हो, हाईप करायला विसरू नका.